श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सध्याच्या काळात प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. अर्थातच शासनानं घालून दिलेल्या निकषानुसारच प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिकची वाढती मागणी लक्षात घेता ते तयार करण्याचं तंत्र आणि त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही प्रकर्षानं जाणवायला लागला आहे. तेव्हा आज आपण करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात 10वी-12वी नंतर प्लास्टिक इंडस्ट्रीसुद्धा आपण आपल्या करिअरसाठी निवडू शकतो, पण त्यासाठी त्याची पुरेपूर माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आम्ही आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे चंद्रपूर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात सिपेटचे डायरेक्टर अँड हेड प्रवीण बचव सरांना. आज आपण 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांपुढे करिअर करण्यासाठी कोणतं क्षेत्र निवडावं हा मोठा यक्ष प्रश्न उभा असतो. तेव्हा हा प्लास्टिक इंडस्ट्रीचा पर्याय आपण निवडू शकतो ना, यावरही विचार करायला हवा. पण त्याचा अभ्यासक्रम कसा, त्याविषयी आपण सरांकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर्वात आधी आम्हाला सिपेट बद्दल सविस्तर माहिती सांगा. हो, मी प्रवीण बच्छाव. आमच्याकडे सिपेट आपण ज्याला म्हणतो की सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही एक भारत सरकारची संस्था आहे. मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, डिपार्टमेंट ऑफ केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स याच्या अंतर्गत ही स्वायत्त संस्था आहे. आणि भारतामध्ये आमचे जवळपास 45 सेंटर्स आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्लास्टिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये मुलांना आम्ही वेगवेगळे शैक्षणिक ऑप्शन्स देत असतो. ज्याच्यामध्ये डिप्लोमा असेल, डिग्री असेल, MSc, MTech, PhD पर्यंत आमच्याकडे शिक्षण अवेलेबल आहे. आणि आम्ही 1968 सालापासून आम्ही चेन्नईला सुरुवात केली आहे, 1968 सालापासून, आणि चंद्रपूरला आम्ही 2016 पासून चालू केलेलं आहे मॅडम. ह्या संस्थेमध्ये आम्ही चंद्रपूरच्या संस्थेमध्ये आम्ही डिप्लोमा ट्रेनिंग प्रोग्राम करत असतो, जे 10वी किंवा 12वी नंतर असतात. 10वी नंतरचे जे प्रोग्राम्स आहेत, जे डिप्लोमा कोर्स आहे, ते 3 वर्षाचे डिप्लोमा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये मुलांना आपले जे बेसिक मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे सब्जेक्ट आणि त्यानंतर प्लास्टिकचे इंजिनिअरिंगच्या बद्दल आम्ही शिकवतो. ह्या संस्थेमध्ये जे ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंगचे जे एंट्रन्स एक्झाम असते, म्हणजे जे ऍडमिशनसाठी, म्हणजे 3 वर्षाच्या काळानंतरचं. तीन महिने, म्हणजे ज्यांना त्याला 10वी नंतर जर ऍडमिशन घ्यायचं असेल सिपेटमध्ये, तर त्याला ही एंट्रन्स, आमची स्वतःची एंट्रन्स एक्झाम आहे, तिला कॅट 2026 असं आम्ही म्हणतो. तर त्याला ती पास करावं लागतं, म्हणजे त्याला ती एक्झाम द्यावं लागेल. आणि त्याचं 10वी मध्ये मार्क्स कमी असले तरी चालतील, म्हणजे फक्त 10वी पास असलेला विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतो. या एंट्रन्स एक्झामचं स्वरूप कसं काय आहे? एंट्रन्स एक्झाम 10वी नंतर जी राहील त्याच्यामध्ये त्यांना फिजिक्स, मॅथ्स, इंग्लिश आणि सोशल, जनरल सायन्स ज्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यामध्ये त्याला फक्त ऑप्शन्स द्यायचे असतात. आणि हे एंट्रन्स एक्झाम ऑनलाईन होते, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. आणि आपल्या चंद्रपूरमध्ये जवळपास 2 ते 3 सेंटर्समध्ये होईल ही एक्झाम. बरं, पॅटर्न कसा काय असतो त्याचा? पॅटर्न जे आपण 9वी 10वीचे जे अभ्यासक्रम करतो, म्हणजे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि जनरल सायन्सेस, तर त्याचे क्वेश्चन्स फक्त, सिम्पल क्वेश्चन्स फक्त विचारले जातात. किती मार्क्सचे असतात? ही मार्क्सची एक्झाम आहे, ही 200 मार्कांची एक्झाम असते. आणि ह्या 200 मार्कच्या एक्झाम मध्ये त्याला जे मेरिट असतं की आपण चंद्रपूरचा आहोत, तर चंद्रपूरच्या डिस्ट्रिक्टचं मेरिट निघून त्याला ऍडमिशनसाठी प्रिफरन्स दिलं जाईल. म्हणजे ही एक्झाम फक्त डिस्ट्रिक्ट लेवलवर होते की कसं काय? नाही, ही एक्झाम जी आहे ही भारतात सगळीकडे होत असते एकाच वेळेस. आणि 7 तारखेला एक्झाम आहे, 7 जूनला. तर ही एकाच वेळेस सगळीकडे होईल आणि त्या टाइम आहे त्यांचा, त्याच टाइमावरच होईल. आणि त्यानंतर मेरिट लागते पूर्ण भारतासाठी, तर त्या कुठल्याही सेंटर्सला तो ऍडमिशन घेऊ शकतो ह्या एक्झाममध्ये. तर ही एक्झामचे आता ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा चालू आहे. मुलांना, विद्यार्थ्यांना ते फॉर्म जर पाहिजे असतील तर ते ऑनलाईन करून भरू शकतात. बरं, काय पर्सेंटेज क्रायटेरिया वगैरे आहे? नाही, याच्यामध्ये आमच्याकडे 10वी मध्ये फक्त पासिंग असलेला मुलगा सुद्धा अप्लाय करू शकतो, ज्याला इंटरेस्ट आहे प्लास्टिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये, कारण ही खूप नवीन फील्ड आहे. आज आपण बघतोय की प्लास्टिक सगळीकडे वापरलं जात आहे. आपण सकाळी उठून टूथब्रश करतो आहे आणि रात्री झोपताना सुद्धा आपण जर लाईटचे बटन बंद करून झोपतो आहे, तर सगळीकडे प्लास्टिकचा उपयोग होतो आहे. आणि आज इंडस्ट्रीमध्ये खूप डिमांड आहे. आज जवळपास माझ्याकडे जो डाटा पण आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 2030 पर्यंत आपल्याला 10 लाख लोकांची गरज पडणार आहे. त्याच्यामध्ये ऑपरेटर्स असेल, डिप्लोमा इंजिनियर्स असतील, डिग्री इंजिनियर्स असतील, या सगळ्यांना खूप डिमांड आहे या फील्डमध्ये.
आमची जे ऍडमिशन प्रोसिजर आहे ते आपले भारत सरकारचे आणि महाराष्ट्र शासनाचे जे नॉर्म्स आहे ऍडमिशनचे, SC ST OBC EWS आणि जनरल, ह्या सगळ्या नॉर्म्सच्या हिशोबाने ऍडमिशन होते. ऍडमिशनच्या मध्ये झाल्यावर जे आपले स्कॉलरशिप ऍप्लिकेबल असते, कारण भरपूर मुलांना प्रॉब्लेम असतो की स्कॉलरशिप सर मिळेल का आम्हाला, किती स्कॉलरशिप मिळेल, तर आपल्याकडे सगळ्या स्कॉलरशिप अवेलेबल आहे. बरं, आपण स्कॉलरशिप हा विषय जरा वगळला तर साधारण किती खर्च हा अभ्यासक्रम पूर्ण करायसाठी लागतो, सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा विचार जर केला तर आपल्याकडे फीस पण अशी काही एवढी जास्त नाही आहे. जवळपास आपल्याला एका वर्षाचे 40,000 रुपये जवळपास खर्च येतो, ज्याच्यामध्ये त्याचा एज्युकेशनल, युनिफॉर्म, शूज आणि ते सगळं कव्हर होतं. त्याशिवाय जर त्याला हॉस्टेल व्यवस्था पाहिजे असेल, कारण आमच्याकडे मुलांसाठी मुलींसाठी वेगळी हॉस्टेल व्यवस्था पण आहे, ती जर हॉस्टेल व्यवस्था जर त्याला लागत असेल तर त्याचे पण आपण त्याच्या फीजमध्ये ऍड होऊ शकतो. हे 3 वर्षाच्या डिप्लोमामध्ये शेवटचे जे 6 महिने त्याला आपण इंटर्नशिप म्हणतो, कारण सगळ्या डिप्लोमा कोर्समध्ये इंटर्नशिप कंपल्सरी आहे ऍज पर AICTE नॉर्म्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉर्म्स. तर या मुलांना आम्ही स्वतः सगळ्यांना 100% मुलांना मुलींना आम्ही इंटर्नशिपसाठी पाठवतो इंडस्ट्रीजमध्ये. या इंडस्ट्रीजमध्ये त्यांना सुरुवातच जवळपास 20,000 ते 25,000 मिळते. बरं, आता आपण सांगितलं की 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे हा, पण 12वी नंतर जर प्रवेश घेतो म्हटलं तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय सोय आहे? जसं आता 12वी नंतर मुलांचं सायन्स किंवा व्होकेशनल असेल किंवा त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथ्स असे सब्जेक्ट असतील, तर त्या मुलांसाठी पण ऑप्शन्स असतात की ते डिग्रीला जाऊ शकतात किंवा त्यांना लॅटरल एंट्री ज्याला आपण म्हणतो, तर लॅटरल एंट्रीमध्ये हे मुलं जे आहे हे आपल्या डिप्लोमा कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतात. त्यांना डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ऍडमिशन मिळते, कारण आपण बघितलंय की सेकंड इयरला त्याचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं असतं, तर सेकंड इयरला भरपूर सारे सब्जेक्ट त्याचे नवीन ऍड होतात. फर्स्ट इयरचे फिजिक्स, मॅथ्स, जनरल सब्जेक्ट कव्हर होऊन जातात. त्याच्यामुळे त्यांना लॅटरल एंट्रीला सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. म्हणजे डिप्लोमाच्या ऍडमिशनला त्यांना 12वीच्या असेल तर त्याला फक्त 2च वर्ष लागतील. म्हणजे 2 वर्षात त्याचा अजून पुढचा डिप्लोमा हा PCM ग्रुप मस्ट आहे. अजून आता व्होकेशनल बी कोर्सेस आहेत, जसे की आपण इलेक्ट्रॉनिक्स आहे, व्होकेशनल स्टडीज आहेत, तर ते कोर्स पण चालू शकतात त्याच्यामध्ये. आताच आपण बोलले की 10वी नंतर डिप्लोमा आहे, आणि डिप्लोमा नंतर जर डिग्री करायची असेल तर? ते भरपूर मुलांचं असतं की सर मी आता डिप्लोमा केला आहे आणि मला आता सध्या जॉबची गरज नाही आहे, माझे इंटर्नशिप संपलं आहे, मला असं वाटतं की मी अजून पुढे शिकू शकतो, मला BTech, MTech, PhDs पण करायचे आहे. तर अशा मुलांसाठी आपल्याकडे जर आपण बघितलं तर ते मुलं जे आहे ते आपण लॅटरल एंट्रीमध्ये, जसं डिप्लोमाला आपण 12वी नंतर लॅटरल एंट्री केलं आहे, तसं डिग्री इंजिनिअरिंगमध्ये पण लॅटरल एंट्रीला त्यांना सेकंड इयरला ऍडमिशन मिळते. अच्छा, त्या ऍडमिशन्समध्ये प्लास्टिक्स इंजिनिअरिंग केल्यामुळे आजकाल असं झालंय की डिप्लोमा कुठल्याही ब्रांचचा असेल तर आपण AICTE नॉर्म्सच्या हिशोबाने, जे ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशनचं जे बोर्ड आहे त्याच्या नॉर्म्सच्या हिशोबाने त्याला डिग्रीला कुठल्याही ब्रांचला पण ऍडमिशन मिळू शकते. म्हणजे त्याला जर वाटलं की सर मी प्लास्टिक्स इंजिनिअरिंग कोर्स केला आहे तुमच्या इथून, मला पण आता कम्प्युटर्समध्ये जायचंय, मला मेकॅनिकलमध्ये जायचंय, केमिकलमध्ये जायचंय, मी प्लास्टिकमध्ये पण जाऊ इच्छितो, तर तो मुलगा सुद्धा कुठल्याही ब्रांचला ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे त्याला त्या डिग्री सायन्सला त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करावं लागेल आणि कॅप राऊंडमध्ये त्याला सेकंड इयरमध्ये त्याला ऍडमिशन मिळू शकते. म्हणजे हे डिग्रीचे पण अभ्यासक्रम आपल्या इथे आहेत? आम्ही डिग्रीचे अभ्यासक्रम नाही करत, आम्ही फक्त डिप्लोमा आहे. पण आमच्या बाकीचे सेंटर जे आहे, जसं आमचं सेंटर आहे भुवनेश्वरमध्ये, चेन्नईमध्ये आहे, अहमदाबादमध्ये आहे, तर या सेंटर्सला डिग्री कोर्स चालतात आणि त्या कोर्सला सुद्धा हे मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. म्हणजे इंजिनिअरिंगकडे सुद्धा मुलांचा इंजिनिअरिंग सुद्धा कल आहेत, कारण भरपूर मुलं असं म्हणतात की सर आम्हाला ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करायची कंपल्सरी आहे, आम्हाला करायचंच आहे. तर ह्या मुलांना हे सगळे ऑप्शन्स पण अवेलेबल आहे. म्हणजे त्याचं जे एज्युकेशन आहे ते एकाच जागेवर नाही थांबता, तो अजून पुढे काही करायचं असेल, त्याला शिकायचं असेल, हायएस्ट एज्युकेशन त्याला घ्यायचं असेल, तो ते सुद्धा करू शकतो. म्हणजे 10वी नंतरही तुमचा हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल आणि 12वी नंतरही? हो, 12वी नंतरही करता येईल. प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे, काही नियम लागू आहेत, तर कचरा व्यवस्थापन किंवा प्लास्टिक वेस्टेज मॅनेजमेंट याविषयी काय करता आपण? म्हणजे नाही, आता जर आपण बघितलं की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट किंवा प्लास्टिक्स असं म्हटलं तर भरपूर सगळ्यांचं असं निगेटिव्ह थोडंसं वाटतं की सर हे प्लास्टिक म्हटलं म्हणजे एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहे, पर्यावरणाला धोका असू शकतो. पण आपण एक समजलं पाहिजे की आज आपण जर बघितलं की आपण झाडांवर किंवा लाकडावर जास्त आपण राहू नाही शकत, कारण आपल्याला आपण जितके झाडं कमी करतोय, जितकं आपण झाडांना कापतो आहे, तर त्याच्यामुळे काय होतंय की गरम आपल्याला CO2 जे आहे, ग्रीन हाऊस इमिशन्स ज्याला गॅसेस आपण म्हणतो, त्या पर्यावरणाची हानी होती आहे. आणि आपण जर बघितलं तर
प्लास्टिक जे आहे त्याला बनवण्यासाठी किंवा त्याला जे वापरण्यासाठी, जे प्रोडक्शन करण्यासाठी, त्याला वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण बघतो की एनर्जी जी लागते, म्हणजे जे एनर्जी असते ती सुद्धा कन्झ्युम्शन सुद्धा कमी आहे ॲज कम्पेअर टू स्टील आहे किंवा ग्लास आहे किंवा पेपर आहे. आणि दुसरं आपण बघतोय की आज प्लास्टिकचा उपयोग सगळीकडे वाढतो आहे. आपण जे सोर्सेस आहे, जे ग्रीन सोर्सेस आहे, त्याला कमी करून आपण ह्या पर्यायाला वापरतो आहे. तर एन्व्हायरमेंटला नक्कीच आपण सेव्ह करतो आहे. पण एक जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक्स. ओके, SUP त्याला म्हटलं जातं. तर ते आपण एकचदा वापरतो तो प्लास्टिक. ते जर एन्व्हायरमेंटमध्ये गेलं तर ते सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक करत आहे. तर आपण जर सिंगल यूज प्लास्टिक्स, कॅरी बॅग्स आणि त्यांना जर आपण अवॉइड केलं तर मला वाटतं हा निगेटिव्ह इफेक्ट आहे तो आपण कमी करू शकतो आणि चांगल्यातला चांगला प्लास्टिकचा वापर आपण होऊ शकतो. म्हणजे हा प्लास्टिक वापराने पर्यावरणाला काही हानी पोहोचणार नाही, बिलकुल नाही आहे. फक्त आपण एकच आहे की त्याचा आपण बरोबर वापर करायचा आहे. त्याचं डिस्पोजल किंवा रिसायकलिंग व्यवस्थापन, ज्याला आपण प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो, तर ते व्यवस्थापन जर आपण चांगलं केलं आपल्या कोड. बरं, उच्च शिक्षणासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का हा कोर्स केल्यानंतर? डिप्लोमाचा इंजिनिअरिंगचे कोर्स केल्यानंतर तुम्ही जसं मी म्हटलं की डिग्रीला जाऊ शकतात. आज खूप ऑप्शन्स अवेलेबल आहे. जसं IITमध्ये सुद्धा डिग्री आणि मास्टर्सचे प्रोग्राम्स अवेलेबल आहे. CPETमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर आज प्लास्टिकच्या इंडस्ट्रीमध्ये खूप डिमांड आहे. हे मुलं रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या एरिया सुद्धा घेऊ शकतात, कारण नवीन नवीन रिसर्च करायचं आहे, डिझाईन करायचं आहे. त्याशिवाय जर तुम्हाला वाटलं की नाही मी पुढे शिक्षण करायचं आहे तर आज MTech कोर्सेस पण अवेलेबल आहे. डिग्रीनंतर तुम्ही MTech कोर्सेस करू शकता, जे परत मी म्हटलं की, आणि त्याच्यानंतर त्याला PhD सुद्धा तुम्ही करू शकतात. आज खूप डिमांड आहे या कोर्सला, कारण आपण जर बघितलं तर सस्टेनेबल इंजिनिअरिंग याला म्हणतो आपण. सस्टेनेबलवर खूप भर आहे गव्हर्नमेंटचा आणि पूर्ण जगात सुद्धा, की सस्टेनेबल कसं होऊ शकतो आपण आणि एन्व्हायरमेंट आणि ह्युमन बीइंग कसे एकत्र राहू शकतो, कसं एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करू शकतो. त्या सस्टेनेबल इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये सुद्धा आता खूप डिमांड आहे आणि हळूहळू भरपूर कोर्सेस जे आहेत ते सस्टेनेबलच्या बेसिसवरच पुढे जात आहेत. तर मला असं वाटतं की फ्युचर कोर्स आहे, खूप डिमांडवाला कोर्स आहे आणि आपण ही सुरुवात जी आहे ती डिप्लोमापासून केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे सर्वसाधारण पर्सेंटेज घेतलेला व्यक्ती सुद्धा हा इंजिनिअरिंगचा विचार करू शकतो, कारण आता आपण बघतोय स्पर्धा परीक्षा खूप वाढल्या, JEE झालं, नीट झालं, तर ह्या क्रॅक करून इंजिनिअरिंगकडे वळणं जरा त्रासदायक आहे. त्यापेक्षा पेट्रोमधचं अभ्यासक्रम शिकून सुद्धा आपण इंजिनिअरिंगकडे वळू शकतो. हो, नक्कीच आहे. कारण कसं आपण बघितलं आहे की खूप साऱ्या मुलांना असतं की थेअरी सब्जेक्ट्स आवडत नाही. भरपूर मुलांचं असतं की मला थेअरी फिजिक्स आहे किंवा रटायला आवडत नाही, मॅथ्स आहे, मला टफ जात आहे. तर ह्या प्लास्टिक इंजिनिअरिंग कोर्सचा आमचा एक हा पण ऍडव्हान्टेज आहे, जे CPETचे आम्ही कोर्स करतो, की त्याच्यामध्ये जवळपास 70% आमचं प्रॅक्टिकलवर भर असतं, की आपण स्वतः मशीन्सवर काम करतो, स्वतः मशीन्सवर प्रॅक्टिकल करतो. थेअरी जवळपास फक्त 30% प्रोग्राम असतो थेअरीमध्ये, कारण ही भारत सरकारची ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि नॅशनल लेव्हलची इन्स्टिट्यूट आहे. आणि आमचे सिलेबस पण आम्ही असे प्रोग्रामिंग किंवा असे डिझाईन केलेले आहे की आपण साध्यातला साधा मुलगा सुद्धा आणि टॉपर मुलगा सुद्धा, म्हणजे ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये खूप डिमांड आहे आणि प्रॅक्टिकल्स जास्त असल्यामुळे त्यांना फेलियरचा चान्सेस खूप कमी आहे. तर जसं त्या व्होकेशनलला डिमांड आहे तसं आपल्या कोर्सला सुद्धा डिमांड आहे, कारण इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर बघितलं की ते म्हणतात की आम्हाला CPET पास आउट स्टुडंटच पाहिजे असं करून, तर ते डेफिनेटली त्याच्यामुळे डिमांड आहे. आणि आपण बोललात की प्रॅक्टिकल बेस एज्युकेशन आहे, तर त्याच्यामुळे व्यवसायाकडे सुद्धा वळता येऊ शकतं का? हो, नक्कीच. आता जे आमचे सिलेबस आणि कोर्स आहे, जसं प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग किंवा ब्लो मोल्डिंग, आपण जसं बॉटल बनवतो किंवा आपण घरी खूप साऱ्या बादल्या वापरतो, बग्स वापरतो, ग्लास वापरतो प्लास्टिकचे, तर हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत त्याला कसे बनवलं जातं, त्याचं क्वालिटी कंट्रोल कसं ठेवलं जातं, त्याच्यानंतर त्याचं प्रोडक्शन आपण कसं वाढवू शकतो, हे सगळं आम्ही ह्या कोर्समध्ये शिकवतो. आणि शेवटी त्या मुलाचं असं होऊन जातं की 3ऱ्या वर्षापर्यंत त्या मुलगा एकदम एक्सपर्ट किंवा ट्रेंड होऊन जातो आणि त्याला जर वाटलं की नाही मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, मी काहीतरी कंपोनंट स्वतः बनवेल, तर तो ते पण करू शकतो. म्हणजे आज एंटरप्रेनरशिप ऑपॉर्च्युनिटीज पण खूप अवेलेबल आहे. तर ते रॉ मटेरियल आपण घेऊन आपण आपल्या इथं सुद्धा बिझनेस करू शकतो. म्हणजे तुम्ही बघितलं की आजकाल सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे, लेडीजचे पण भरपूर सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात. ते म्हणतात की सर आम्हाला काहीतरी प्रोडक्ट तयार करायचं आहे, आम्हाला नवीन काहीतरी बनवायचं आहे. तर ह्या मुलांना किंवा ह्या लेडीज ग्रुप किंवा मुलींनी सुद्धा हे जर शिक्षण घेतलं तर त्याच्यानंतर ते स्वतःचा बिझनेसकडे पण वळ करू शकतात. ठीक आहे सर, धन्यवाद सर. तुम्ही आज 10वी आणि 12वी नंतर प्लास्टिक इंडस्ट्री सुद्धा करिअरसाठी एक चांगला पर्याय असू शकतो हे आमच्या श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. चंद्रपूर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
अर्थात सिपेटचे डायरेक्टर अँड हेड प्रवीण बचव सर यांच्याकडनं आज आपल्याला बरंच मोलाचं असं मार्गदर्शन मिळालं. आपण इथे आलात आणि बरीच अशी माहिती आम्हाला दिली, आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी नक्कीच सगळ्यांना विनंती पण करेन की आमचं सिपेट तडाली MIDC मध्ये आमचं ऑफिस आहे आणि आमच्याकडे या सगळ्या मशिनरीज अवेलेबल आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल किंवा कोणाला बघायचं असेल स्वतःमध्ये तर ते तिथं येऊन आमच्याकडे बघू शकतात. त्याच्यामध्ये काही फीज लागत नाही, फ्री ऑफ कॉस्टच आहे. तुम्ही बघू शकतात आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि मी आपल्याला मॅडम धन्यवाद देतो. मी आकाशवाणी चंद्रपूरला धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला आज इथं बोलवलं आणि आमचे मनोगत व्यक्त करण्यास चान्स आम्हाला दिला आहे. थँक्यू मॅडम. धन्यवाद.